होईल सगळं काही ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिकपणे चालू आहे. महाराष्ट्र पोलीस नाद करते का यावंच लागतं. मन असेल तर प्रेम कर, भरती करायची असेल तर कॉल कर. वेलकम टू द रील स्टार करियर अकॅडमी ऑफ इंस्टाग्राम. नाद करते का यायलाच लागतंय. दीदी कोण तुमचा नाद करत नाही, प्लीज नका बोलवू कुणाला. प्लीज मन असेल तर प्रेम कर, भरती करायची असेल तर कॉल कर. नाही काय चुकत नाही तुमचं. नवीन भरती होईपर्यंत अकॅडमीचं फुकट प्रमोशन करण्याशिवाय काय काम आहे आपल्याकडे. ज्या पद्धतीने तुमचं प्रशिक्षण चालू आहे, पोलीस बनचाल का नाही माहिती नाही, पण याच पोटेन्शियलनं काम चालू राहिलं तर छोटे मोठे रील स्टार नक्की बनचाल. मन असेल तर प्रेम कर. नाही मला सांगा, तो डायलॉग जरी मास्तरांनी लिहून दिला असला तरी तो न समजणं एवढे बालिश बुद्धी तर नाही आपण. नाही काय नाही, हेच लोक परत पुढे जाऊन प्रशासनात जाणार आहेत, पोलीस बनणार आहेत. काय तर म्हणे मन असेल तर प्रेम कर, तू जाऊन आधी अभ्यास कर आणि तू स्वतः भरती झाल्यावर लोकांना सांग जॉईन करायला. भरती करायची असेल तर कॉल कर. या व्हिडिओमध्ये मुद्दाम रील्स ब्लर केल्या, कारण त्या पोरांना एवढी आयडिया नसते. कळत न कळत ह्या पोरांकडून तिथली मास्तर प्रमोशन साठी असल्या व्हिडिओ बनवून घेतात आणि घेऊन वरून अजून त्या इंस्टाग्रामवर टाकल्यावर त्या रील्सच्या कमेंट ऑफ केल्यात. ह्यांच्यासाठीच मराठीत एक म्हण आहे, कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही. बघा अकॅडमी वाल्यांना, तुमच्या अकॅडमी मधून किती पोरं भरती झाली त्याच्या व्हिडिओ टाका, मला लय आनंद होईल. तुमच्या अकॅडमी मधली गर्दी बघून फक्त एवढंच सिद्ध होतं की एवढ्या पोरांच्या स्वप्नांचा बाजार करून तुम्ही तुमच्या पोळ्या भासताय. बरोबर वाटतंय का? बरं वाटतंय? काय बनायचंय? पोलीस. यावर्षी पोलीस होणार? यस सर. पळायचं, लढायचं, पण भरती व्हायचं. नक्की? यस सर. पकडते दादबा दिदीला. पण सर तुम्ही त्यांना ऑफ कॅमेरा पण हे सगळं विचारू शकला असता की तोंडात कॅमेरा घालायची काय गरज होती. पोरींसाठी अकॅडमी चालवताय सर, एखादं फर्स्ट एड किट तुम्ही ठेवू शकता. नाही म्हणजे फक्त सजेशन देतोय. काय बनायचंय? पोलीस. नाही सर, आता तुमच्या पोलीस भरतीच्या बॅचला जॉईन झाली म्हणल्यावर तलाठी तर नसणार व्हायचं. काय बनायचं हा प्रश्न विचारलाय. वा. पळायचं, लढायचं, पण भरती व्हायचं. नक्की? यस सर. पकडते दादबा दिदीला. ब्रेन वॉश झालेले स्टुडंट हे भरती करणारी जी पोरं आहेत ही मला कमेंट सेक्शन मध्ये येऊन शिव्या देतील जोपर्यंत त्यांना रिअलाइज होणार नाही. पडायचं, लढायचं, पण हार मानायची नाही. हे काय तुमच्यासाठी मोटिवेशन नव्हतं, त्या अकॅडमीचं प्रमोशन होतं. हॅलो सर. हा बोल ना बाळा. मी जळगाववरून आलो तो. आपली छत्रपती संभाजीनगर मध्ये टीव्ही सेंटर आलोय. हा बरं आला का? बरं 5 मिनिटात मुलगा तिथे पाठवतो. बस तिथंच थांब 5 मिनिटं. बरं सर, पाठवा इथं मुलगा, मीच थांबतो. बाळा ते ऍडमिशन आलेले तेवढं ऍडमिशन घेऊन ये बरं. आपलं ऍडमिशन आलंय? नो ऍडमिशन नाही, बकरा आलाय. आता त्या बकऱ्याला ब्रेन वॉश करायचा आणि मग वर्षभर पळवायचा. कुठं चालला बारक्या? कुठं चालला बारक्या? म्हणजे बारक्या असं जेवणाचं ताट हातात घेऊन ग्राउंडवर पळाय तर नसेल चालला. जेवायला? यस सर. काय जेवामध्ये आहात? चिकन. अरे आर्मीत पेपर दिला का आता? यस सर. बरं किती पीस आहे? 9-10 पीस आहे. बरं बघू शकता तुम्ही. बरं पोळ्या किती आहे? पोळ्या 3. पोटभर भेटतं का? यस सर. नक्की? यस सर. अनलिमिटेड जेवण आहे. जेवण कसं आहे रे? जेवण चांगलंय. हा घरचं सारखं जेवण. घरच्या सारखे का? Yes, sir. पोळ्या मोजू का? बघा पोळ्या 1 2 3 4. अजून देऊ का? नाही सर. पोटभर जेवायचं. तू तर 3च सांगे. 4. खरं? बारक्याच्या घरच्यांनी फी दिली नसेल त्यामुळे बारक्याच्या ताटातल्या 4 चपात्या दाखवल्या आणि सोबत 10 पीस पण दाखवलं. उगाच त्या पुरी म्हणत नव्हत्या नाद करते का यायलाच लागतंय. इकडं असं अनलिमिटेड चिकन थाळीचा दणका लावलाय म्हणल्यावर तसंच म्हणणार ना, नाद करते का यायला लागतंय. सुट्टे वे. पोलीस भरती हो द्या नाहीतर नाही होऊ द्या. कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. काय म्हणजे अकॅडमी लावली म्हणजे 24 तास फक्त अभ्यास केला पाहिजे आणि ग्राउंडच केलं पाहिजे. थोड्याफार गाण्याच्या भेंड्या पण खेळल्याच पाहिजेत ना, तेवढीच थोडीशी मजा. आई बाप तिकडं गावात सांगत असतील आता आमच्या पोरीला आम्ही लावली पोलीस भरतीची अकॅडमी, म्हणजे ह्या वर्षी वर्दी फिक्स आहे आणि पोरी इकडे अकॅडमी मध्ये. हे बघा पोरींनो, 2 मिनिटं तुम्हाला माझा राग येईल पण हे काय पोलीस बनायची लक्षणं नाही. माझा एक त्या अकॅडमीवाल्या मास्तरांना प्रश्न आहे की तुम्ही ज्यावेळेस या पोरांचं ऍडमिशन करून घेता त्यावेळेस त्यांच्या पालकांना हे सगळं पण सांगता का? व्यायाम, ग्राउंड, अभ्यास ह्याच्यासोबत आम्ही तुमच्या पोरींकडून रील्स पण बनवून घेणार आहे, ह्याचा त्यांना अंदाज आहे का? असल्या ह्या यांच्या छपरी व्हिडिओ बघून लोक यांना कमेंट सेक्शन मध्ये ट्रोल करतात आणि मग हे जी लोक आहेत हे त्या रील्सचा कमेंट सेक्शन ऑफ करून रील व्हायरल झाल्याचा आनंद घेतात. खरं सांगतोय तुम्हाला, पटल न पटल पण ह्या ज्या अकॅडमीच्या पोरी आहेत ह्यांच्या घरच्यांना जर इंस्टाग्राम रील्स बघायची माहिती असती 90% पोरींचे ऍडमिशन पहिल्याच दिवशी कॅन्सल झाले असते.
एवढा उंच भरारा, छत्रपती संभाजीनगर मध्ये फक्त कमचालच दरारा. या दिद्यांना रील स्टार बनायचं होतं, पण घरच्यांच्या पीअर प्रेशर मध्ये ह्यांनी पोलीस अकॅडमी जॉईन केली. नाहीतर मग पोलीस बनायला, आर्मी बनायला आलेल्या ह्या दिद्यांनी सरांच्या अकॅडमीचं प्रमोशन व्हावं म्हणून रील स्टार बनायचा निर्णय घेतला असेल. लावा ताकद. अनलिमिटेड जेवणाची थाळी, गाण्याच्या भेंड्या, असं सरांसाठी रील शूट करणं, अकॅडमीचं फुकट प्रमोशन करणं, याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही मजेशीर गोष्टी सांगतो. हे जे म्हणत होते ना, दरारा, हवा, वादळ, यायलाच लागतंय, अहो कुठून, नाद करते काय, ह्यांनी तर 100% ऐका. तुम्हाला तर ह्याची जास्त गरज आहे. सर आज डेमो दिला 5-6 टायमाला. पोलीस भरतीचं काय वाटतंय सर, म्हणजे कधी होईल, काय अंदाज आहे तुमचा? तुमच्या या सरांनी तुम्हाला ब्रेन वॉश करताना सांगितलं का नाही माहिती नाही, पण स्वप्न रंगवताना त्याच्या मागचं सत्य पण माहिती असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीच्या विरोधात मी नाही, पण अतिशयोक्ती नको म्हणून मी तुम्हाला सांगतो. यांच्या रील्स बघून तरुण पोरं पोरी खूप स्वप्न घेऊन येतात, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. पण माझी तुम्हाला विनंती आहे, एक मोठा भाऊ म्हणून किंवा एक लहान भाऊ म्हणून, की सरकारी नोकरी म्हणजे फक्त पोलीस भरती आणि आर्मी भरती एवढंच नसतं. वय निघून गेलं की पोरं खचून जातात. जेवढ्या एनर्जीनं तुम्ही अकॅडमी जॉईन करायला गेलता त्यातली 10% पण एनर्जी माघारी आल्यावर राहत नाही. आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. सेंट्रलच्या पण एक्झाम द्या, सोबतच तुम्ही राज्यातल्या पण एक्झाम द्या. मला मान्य आहे की कॉम्पिटिशन वाढतंय, पण सोबत प्रोबॅबिलिटी पण वाढती. 2024 मध्ये पोलीस भरतीच्या 17,471 जागा निघालेल्या आणि ऍप्लिकेशन होते 17,76,000. सरासरी 0.98%. 1% करायला सुद्धा राऊंड फिगर करायला लागतं. मला अनुभव आहे म्हणून सांगतोय. आता रिसेंटली MPSC कंबाईन 2025 ची जाहिरात आली आणि माझ्या व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये कितीतरी भावी PSI असतील, त्यांनी प्लीज भावी राहण्याचीच तयारी ठेवा. कारण या जाहिरातीमध्ये PSI साठी 0 जागा आहेत, SR साठी 0 जागा आहेत, ASO साठी 3 जागा आणि STI साठी 279 जागा. मागणी पत्र कसं तयार होतं याची मला पण आयडिया आहे, पण 279 जागापैकी ओपन जनरल आणि ओपन फिमेल साठी 0 जागा आहेत. हा रोस्ट व्हिडिओ बघून ऑफेंड होण्यापेक्षा ह्या व्हिडिओला आय ओपनर व्हिडिओ म्हणून बघितलं तरी चालेल. कितीतरी लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, पण आता दोष कोणाला द्यायचा? मे बी PSIच्या जागा ऍड होतील, SRच्या पण यावर्षी जागा ऍड होतील. म्हणजे हे होतं सगळं आंदोलन वगैरे, आता हे सगळे ट्विट वगैरे करायला लागले, त्याच्यानंतर ह्या गोष्टी चेंज होतील. पण हा जो प्रायमरी ट्रॉमा आहे तो कोणी सहन करायचा? आणि अशा टायमिंगला जगातलं कोणतंच मोटिवेशन कामाला येत नाही ना, कोणत्या अकॅडमीवाल्याचं मोटिवेशन कामाला येतं. हे अकॅडमीवाले तुमच्या पैशावर थार, बुलेट, फॉर्च्युनर घेऊन फिरतील. तुम्ही त्यांच्या बाबड्या आणि छबड्या होऊन फिरा. लावा ताकद, आम्ही नाही वाकत. हे असं अकॅडमीवाल्या मास्तरांचं भक्त होऊन आणि त्यांच्यासाठी रील्सवर नाचून घर नाही चालत मित्रांनो. हे फक्त माध्यम आहेत. जे येत नाही त्यांच्याकडून 4 गोष्टी शिका, अभ्यास करा, पोस्ट काढा, कंसात जागा सुटल्या तर. ह्या अकॅडमीवाल्यांच्या मास्तरांच्या अजिबात भक्त होऊ नका आणि फॅन तर अजिबात होऊ नका. परीक्षा टायमिंगवर होत नाही त्या, जाहिराती टायमिंगवर येत नाही त्या, आणि दोन्ही झालं तर जागा सुटत नाही त्या. बाकी आपल्या सिस्टम मध्ये कसा फ्रॉड चालतो, कसं काय होतं, या सगळ्या गोष्टी मला पण जवळनं माहित आहे त्या. पण व्हिडिओ मध्ये किती बोलायचं आणि काय बोलायचं याच्यावर पण लिमिटेशन्स आहे. शेवटी मला पण महाराष्ट्रातच राहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबवू आणि प्लीज हा व्हिडिओ प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. शेअर करा व्हिडिओ, कमेंट करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून पण जावा. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.